आज आम्ही भिवंडीमध्ये संकेतच्या फोटोजवळ उभा आहोत आणि कुटुंबाचं म्हणणं ऐकलं। त्याच्यानंतर एक घोषणा केलेली, ती घोषणा संकेतची बहीण आहे त्या स्वतःच्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला सांगणार आहेत। आज मराठा समाज सगळे आमदार एकत्र आहे, अधिवेशनामध्ये बसतात ना। आपला बार्टीचा विषय चालू आहे, आपले मुलं आझाद मैदानामध्ये बसलेले, मागच्या वेळी 800-900 विद्यार्थी बसले होते। आज महाराष्ट्राच्या प्रत्येक नागपूरपर्यंत आंदोलन प्रत्येक आपला समाज करत आहे। आपला एकही नेता त्यांच्या समर्थनात बोलत नाही। आज मराठा समाजाचा असेल, काही असेल, ओबीसी समाजाचा, त्यांचे आमदार आहेत, त्यांची संख्या आहे, अधिवेशनामध्ये मंत्रालयामध्ये ते बसलेले आहेत। एक फोनवरती ते काम करतात। आपल्याबद्दल कोण फोन करतात? आपला एकही आमदार नाही तर ठीक आहे, एकतर मंत्री आहे, एकतर नेता आहे, कोणी येत नाही ना पुढे। त्या दिवशी संकेतला जाऊन मारहाण करत होते, सर्वांनी बघायची भूमिका घेतली, त्यापुढे जरी एकतरी पुढाकार घेतला असता खरंच संकेत आज आपल्याकडे। प्रॅक्टिस मध्ये आता रिसेंटली मी डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम पण दिलेली आहे। आता माझा अनुभव असा आहे की जिथे कुठे अट्रॉसिटीज घडतात, पोलीस स्टेशन मी गेलात तर पोलीसवाले तुमची दखलच घेणार नाही, ते दखल घेत नाही, एवढीचे उठणार, एनसी पण घेणार नाही, आलं लक्षात, घरी पाठवून देणार। आणि मग 4-5 दिवस माणूस वैतागलेला असतो, काही सांगत येतात, तिला गेल्याच्या नंतर मग पुढे ओढूचे उत्तर देतात। पण जेव्हा ऍडव्होकेट आणि मग जेव्हा बसतो ना प्रेशराईज, मग तेव्हा ते अट्रॉसिटी किंवा इतर गोष्टींना सहकार्य करून मग एफआयआर घेतात। एफआयआर घेतल्याच्या नंतर पण ते इन्व्हेस्टिगेशन अट्रॉसिटीजचा मॅटर असेल तर तो जातो कुणाकडे? डीवायएसपी कडे इन्व्हेस्टिगेशनला। सिनियर इन्स्पेक्टर कडे जात नाही तो, तर डीवायएसपी कडे गेला तर डीवायएसपी पण प्रामाणिक इन्व्हेस्टिगेशन करत नाहीत, ते पण बायस असतात, रिपोर्ट सादर करतात आणि वीक करतात केस। जर ती केस वीक राहिली तर भविष्यात त्या अॅक्युज आहे ज्यांनी मारहाण केली काय बाईजच बरी होतो पुढे। पण तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे ना, त्याने जर प्रामाणिकपणे याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन केलं तर निश्चितपणे न्याय मिळतो। पाहिजे सगळा फाशीची देवा दोत्र्याला पण फाशी झाली पाहिजे। भावावरती जो अन्याय झाला त्याच्यावरती खूप अत्याचार केले, म्हणून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी घाटकोपर, रमाबाई आंबेडकर नगर ते राजभवन पर्यंत आपल्याला जायचं आहे, पैदल मोर्चा, आणि अगदी शांतपणे जायचं आहे। पूर्ण दलित समाजाने त्याच्यामध्ये सामील व्हा आणि एक तुमच्या दलित भावाला न्याय मिळवून द्या, कारण तो माझाच भाऊ नव्हता, पूर्ण दलित समाजाचा भाऊ होता। त्याच्यामुळे प्रत्येक गरिबाने त्याच्यामध्ये सामील व्हा, कारण गरिबाचाच प्रत्येक वेळेला अन्याय होतो, गरिबावरतीच अत्याचार होतात, म्हणून सगळ्यांनी एकत्र या आणि प्लीज त्याला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करू शकतो।